राहणार आहे, त्या पार्टीवर सक्रिय काम करणारच आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी थांबत आहे या ठिकाणी. पक्षामध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेला, त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठी पत्र मिळालंय का? नाही, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षांना जाहीर केले की मला जाहीर करणे वेगळं, पत्र देणं वेगळं. नाही, त्यांनी जाहीर केलं. पत्र म्हणजे काय आहे, त्यांनी स्वतः सांगितले. एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा, मी त्यांना उत्तर देतो. आणि ते स्पष्टपणे सांगितले मला की तरी विचार करायची गरज नाही, मी एकदा सांगितलं विषय संपला म्हणून सांगितलं. आता येईल ते पत्र, येणार आहे, पत्र येणार आहे. हां, नाराज नाही. फारुखभाई शाब्दी माझ्याबरोबर आहेत, इम्तियाज जलील साहेब माझ्याबरोबर आहेत, माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन साहेब माझ्याबरोबर आहे, आमच्या या भागाचे प्रभारी अनवर सादा साहेब माझ्याबरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्याबरोबर आहेत. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे जरा मी थांबत आहे. कोणी नाराज नाही, आम्ही सगळे एकत्रच आहे. तर सक्रिय होण्यापासून थांबत, माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या वैयक्तिक कामावर थांबत आहे. असं अनेक घरात आहे साहेब, असं माझं एकट्याच घरात नाहीत. मोठे आता मी छोटासा कार्यकर्ता आहे, मोहिते पाटील असो, आणि इथंच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडं, त्यांच्या घरात पण 2 आहेत. असे खूप ठिकाणी आहे असे. पण फिरदौस पटेल मॅडमचं त्यांचं व्यक्तिगत राजकारण, त्यांचं काँग्रेसवर प्रेम आहे, त्यांचं प्रेम ताईवर आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठलेही अधिकार नाही, तुम्ही जिल्ह्यातील प्रतिनिधी आहे, ही सगळी निवडणूक फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. असं असताना तुम्ही नेतृत्वालाच एक प्रकारचे चॅलेंज वाटत नाही? नाही, ऐकून घ्या. इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते त्यावेळी आमचं बोलणं झालं की शौकतभाई तुम्हाला आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष करणार आहे. महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही? 20 ते 22 आणू शकतो साहेब म्हणलं आम्ही. नक्की का? हां नक्की. मग त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी शौकतभाई तुम्ही किती नगरसेवक आणणार? मी म्हणलो 22. तेव्हाच तुम्ही 20 सांगितले, 20 सांगितले तर 2 वाढले, 22 झाले. अभिनंदन तुमचे म्हणले. 22 नगरसेवक निवडून आणून मी औरंगाबादला यायचं म्हणले मला. घेऊन त्यांना सगळ्यांना औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी देत आहे. यासाठी फारुखभाई शाब्दी, मी स्वतः, आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार आहोत. ठरलं का माहीत आहे का? फारुखभाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो या जिल्ह्याचे, शौकत पठाण जिल्ह्याचे असो शहराचे असो, आम्ही दोघं एकच आहेत आणि दोघं एकत्र काम करणार आहोत. काही नाराजी नाही आमच्या दोघांत. नाही. तसं काही नाही. मी मध्यस्थीतून नुसते प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेम करतो आणि ते कार्यकर्ते पण माझ्यावर प्रेम करतात. ते सगळे माझ्या बरोबर आहेत. नाही, तसं काय नाही. असं कुठलाही काय नाही, वाद नाही, काय नाही. सगळं मी एकत्रच आहे. तात्पुरता थोडं थांबत आहे मी. तसं काय नाही, उलट का इमाममध्ये चांगला वेळ वैयक्तिक म्हणजे मला काँग्रेसमध्ये दबावमध्ये होतो मी. इथं मला स्वतंत्र आहे, मला इथं बोलण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. बघा, समविचार जे पक्ष आहेत, सगळे पक्ष जाती धर्माला घेऊन जाणारे पक्ष जे आहेत त्यांच्याशी मी युती करण्यास तयार आहेत. मग काँग्रेसचा प्रश्न जे येतो, मी मागच्या वेळी पण सांगे सन्मानपूर्वक वापरून आम्हाला जर दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. आता तुम्हीच तर्कवितर्क लावा त्याचा. आता हां, ना तसं काय पण नाही आहे. त्यांच्या मनात आहे मी, डोक्यात पण नाही, नजरेत पण नाही, त्यांच्या मनात मी आहे आणि त्यांच्या मनात मी राहणार आहे. हो बरोबर आहे की काय तर सुधारणा होईल
काय झालं नेमकं 97% समाज मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावलेला होता. लोकसभेत त्यांच्याबरोबर होतं, महाराष्ट्राभर असो देशभर असो. आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी, बाकीचं मी शहरापुरतं बोलतो आणि जिल्ह्यापुरतं बोलतो. या शहरातील खासदारांनी ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने नागरिकाला बोलतात, त्यांचं जरा ह्याच्यामुळे जे आहे ना समाज, आता तुम्हाला स्पष्ट बोलतो का लपवत नाही, ज्यावेळी खासदार निवडून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले, त्यांचं स्वागत केले आणि सगळ्याला जेवणसुद्धा दिले त्यांनी. बघा तुम्ही, पद्मशाली समाज असतो लक्ष्मी मंदिराच्या मागं, इतर समाज मराठा समाज तिकडं, असं वेगळं तिने स्वागत केले आणि त्यांचं अभिनंदन केले. मुस्लिम समाजालाच अभिनंदन केले नाही तिने. त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना काँग्रेसच्या मागून जरा एम पण आले. असं म्हणतात की नाराजी व्यक्त सन्मान मिळत असल्यामुळे तुम्ही काँग्रेस कदाचित तेवढं सन्मान पुन्हा तुमचा स्वाभिमान जागा झाला आणि सन्मानाची भाषा करतोय म्हणून सांगताय. मी जे थांबतो माझे व्यक्तिगत प्रॉब्लेम थांबत आहे, परंतु सन्मानाची वागणूक त्यांना आता 6 महिन्यामध्ये कळलं ते ना बाबा समाज दूर गेला आमच्या पक्षापासून तर काय होतं. सध्या परिस्थिती आपण पत्रकारिता करत असतो, पत्रकार वर्तमान सन्मानाची वागणूक मिळत नाही तुम्हाला. हो 100% मिळते मला. सर्व कार्यकर्ते माझ्याशी आहे आणि अध्यक्ष माझ्या बाजूशी आहेत, सगळे माझ्या बरोबर आहेत. नाही मी सगळ्याला फोन केला, ऐकून तरी घ्या, मी कुणालाच बोलून नाही, पण त्यांना माझ्याबरोबर कशाला घेऊ. मी सक्रिय जे थांबत आहे, माझ्या जे पक्षात जे आहे पक्षात सक्रिय राहणार आहे मी. हो सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्रम जाहीर करायचं होतं, अजून काही नावं जरा फेरबदल होत आहे. काय तालुक्यातून लोकांचा फोन येतो आहे बाबा ह्याला अध्यक्ष करू नका, आमचं करा आम्हाला करा. मी दौरा करत आहे, प्रत्येक दौऱ्यात जाऊन विचारणा केली, काही ठिकाणी एखाद्या नावाला विरोध करत आहेत. त्यामुळे असं ठरवलं की मी सगळ्याच एकत्रित करून सगळ्याची मिटिंग लावून त्या मेळाव्यात त्यांना पदाधिकारी जाहीर करून करायचं ठरलं माझं. थोडे दिवस अलिप्त राहणार, थोडे दिवस, त्यानंतर सक्रिय होणार पक्षात होणार की नाही. कोणाच दबाव नाही, काय पायाला भिंगरी बांधून सोलापूर जिल्हा पिंजून काढणार म्हणून तुम्हीच सांगितलं होतं आणि आज तुम्हीच म्हणता मी थोडं थांबतो. याचा अर्थ तुम्ही फारुख साहेबला अप्रत्यक्ष विरोध करता असं आम्हाला वाटतं. नाही 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 काँग्रेसची मंडळी केली तसं काय नाही. मी ऑल इंडिया मजलिस इत्यादी मुस्लिमींचा एक कार्यकर्ता, एक शिपाई म्हणून ऑल इंडिया मध्ये इत्यादी मुस्लिममध्येच काम करणार आहे. तसं काय नाही काय नाही काय नाही, मी पक्षातच राहणार आहे, थोडंच अलिप्त राहणार आहे बस एवढं. हां काही दिवस आहे, वर्ष 4 महिन्यावर मग त्यासाठी दिवस सांगायला साहेब मी. नाही नाही जबाबदारी काय आहे, आम्ही दोघं मिळूनच करणार आहोत. अलिप्त राहण्याचा इशारा नेमकं कोणाला आहे? तुम्हाला असं वाटतंय का की फारुख साहेब किंवा वरिष्ठांच्या मर्जीमध्ये तुमच्या विषयीचे कानून तयार होईल पुन्हा तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल? तसं काही नाही हो, माझ्या व्यक्तिगत कारणामुळे मी जर अलिप्त राहत आहे. माझ्या घरची फॅमिली पूर्ण हजला गेलेली आहेत, उमराला गेलेले आहेत, त्यामुळे जरा मी त्या कामात पण जरा व्यक्ती जरा हे माझा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी म्हणजे थांबत आहे जरा. आम्ही दोघं मिळूनच करणार, दोघांच्या नेतृत्वामध्ये होणार. अहो आम्ही एकत्रच आहे भाई, मी राहणार शहरातलाच आहे, शहरातलं जास्त मला माहिती आहे, ग्रामीणची माहिती मला काहीच नाही आहे. पण पक्षात असं काय होऊ नये म्हणून ना दोघांना वाटून दिलेले आहेत. नाही जबरदस्तीचं नाही, स्वतः फारुख साहेबनीच मला जिल्ह्याचं तुम्हाला शहरापासून लांब ठेवण्यासाठी शहरात डेव्हलपमेंट म्हणून ठेवलंय का? आणि कुठल्याही तुम्ही जर तुम्हाला जर पक्षात घ्यायचं असेल, पद द्यायचं असेल तर लगेच लेटर जारी केला जातो. मध्यंतरी फारुख साहेबांनी पदाधिकारी जाहीर केले, प्रत्येकाला तात्काळ लगेचच लेटर देण्यात आलं. तुम्हालाच लेटर देण्यात येत नाही, याचा अर्थ काय होत आहे? तसं काही पण नाही आहे. लेटर मला येईल, लेटरचा का प्रश्न नाही.
या पक्षात लेटरची परंपरा वगैरे काय नाही. स्वतः फारुख शाब्दीला आतापर्यंत लेटर मिळालं नाही. असं कसं पडतं? हां जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत आणि कुठल्या कुठल्या तालुक्यात केला, कुठल्या वाड्यावर तालुक्याला, नामं सांगायचं. 11 तालुके माझ्या अखत्यारीत येतात. मी मंगळवेढ्याला गेलो, बोर्डला गेलो ना, कशाला खोटं बोलू, खोटं कशाला बोलायचं, बोलायचं कशाला खोटं. ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणीच बोलणार आहे मी. सांगोल्याला गेलो, अक्कलकोटला गेलो. हां हां थोडं थांबणार थोडं, थोडा दिवस हो. हां 1200 गावं आहेत आपल्या जिल्ह्यात.